हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत तिळाचे लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी मी हे साहित्य घेतले आहे। हे साहित्य मी अचूक प्रमाणात घेतले, त्यामुळे तुम्ही हे साहित्य ह्याच प्रमाणात घ्या। हे बघा, मी अर्धा किलो तीळ घेतली आहे, अर्धा किलो गूळ घेतला आहे, मी हे 150 ग्रॅम शेंगदाणे घेतले। हे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले बघा, आणि ड्रायफ्रूटचे पण तुकडे करून घेतले काही। हे तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे, तुम्ही याला स्किप पण करू शकताय। आणि 2 चमचे साजूक तूप घेतले। तर आपण करूया सुरुवात लाडू बनवायला। आधी आपण कढईत तीळ भाजून घेऊया। ही छान खुसखुशीत होईपर्यंत भाजायची आहे, आणि मंद आचेवरच भाजायची आहे। गॅस आपला कमीच राहू द्यायचा आहे, म्हणजे ही आपली खुसखुशीत होईल। बघा फ्रेंड, छान भाजले गेली ही तीळ। मी मंद आचेवरच भाजली हिला, छान तडतडते आता ती, आणि ही पण झाली खुसखुशीत झाली। आता आपण हिला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। बघा फ्रेंड, ही तीळ आपण एका ताटात काढून थंड होऊ देऊया। तोपर्यंत आपण कढईमध्ये आता तूप टाकूया। कढईत आपण तूप घालूया। तूप नाही घातलं तरी चालतं, पण तूप घातल्यामुळे आपल्या लाडूला चकाकी येते आणि लाडू नरम पण होतात। त्यामुळे 2-3 चमचे साजूक तूप अवश्य घाला। यात आपल्याला आता हा गूळ टाकून घ्यायचा आहे। हा अर्धा किलो गूळ आहे। अर्धा किलो गूळ हा मी चिरून घेतलाय किंवा किसून घ्यायचा आहे, कारण की जर आपला अखंड गूळ टाकला तर आपला पाक व्यवस्थित होत नाही। त्यामुळे शक्यतो आपण हा चिरून घ्यायचा आहे, नाहीतर किसून घ्यायचा आहे। आणि आता याला होऊ द्यायचं आहे। तर आता यात आपण अजून 2 चमचे पाणी घालायचे बघा, आणि हा गूळ पूर्णपणे विरघळू देऊया। गॅसची फ्लेम थोडी लोच ठेवायची आपल्याला। हे बघा, आपण चिरून घेतल्यामुळे तो सहजासहजी विरघळतो। बघा फ्रेंड, आपला पाक होतोय तोपर्यंत आपण हे मी शेंगदाण्याचे जाडसर बारीक तुकडे करून घेतले, ते मी ह्या पातेल्यात घेते ज्याच्यात आपल्याला लाडू बनवायचे। आणि हे ड्रायफ्रूटचे तुकडे त्यात घालून घेते। आपली तीळ पण थंड झाली आहे, ती आता यात मिक्स करून घेऊया। हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण पाक लगेच यात टाकल्याबरोबर आपल्याला लाडू बांधायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घेऊया। आता आपण पाकाला बघूया। बघा फ्रेंड, 2 मिनिटातच हा पूर्ण गूळ विरघळून जातोय। हे बघा, अजून आपण याला आता 2 मिनिटं अजून उकळी येऊ देऊया आपल्या पाकाला। पूर्णपणे गूळ आपला वितळायला हवा त्यात। अजून काही गाठी आहेत, त्यामुळे 2 मिनिटं अजून आपण याला होऊ देऊया। बघा फ्रेंड, या पाकाला उकळी आली आहे। आता आपण हा पाक चेक करून घेऊया। कशा प्रकारे चेक करायचा आहे? एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यात बघा हे असे गुळाचे थेंब टाकून बघायचे या पाकाचे। आणि हे बघा, हे जमा होत आहे का हे बघून घ्यायचे। गोळी तयार होते तर आपला पाक झाला आहे असं समजायचं आहे। नाही झाला आहे म्हणजे अजून याला 2 मिनिटं लागतील बघा। अजून थोड्या वेळ आपण होऊ देऊया। बघा फ्रेंड, अजून 2 मिनिटं झाले। आता बघूया आपण, पुन्हा चेक करून बघूया। गोळी तयार होते का? हो, होते बघा, म्हणजे आपला पाक झालाय। आता आपण हे तिळाच्या मिश्रणात टाकून देऊया।
पाक आता आपण तिळाचं जे मिश्रण तयार केलं आहे, आपण मिक्स केलं आहे, त्यात आपण आता हे टाकून देऊ. मिक्स करून घेऊया. हे आपण आता लवकर मिक्स करून घेऊया. उरलेला पाक पण टाकून घेते. हे फ्रेंड आपलं गरम असेपर्यंतच आपल्याला वळवायचे आहेत. आपण हे हाताला पाणी लावून घ्यायचे बघा, असं म्हणजे आपल्याला गरम लागणार नाही. यांना शेप नंतर दिला तरी चालेल, पण सगळे गोळे आधी तयार करून घ्यायचे बघा अशा प्रकारे. आणि तुम्ही खरंच विश्वास ठेवणार नाही, हाताला पाणी लावल्यावर आपल्याला चटका लागत नाही बघा अशा प्रकारे. बघा फ्रेंड, हे गरम गरम मी वळवून घेतले. आता यांना आपण थोडं हे आकार यांचे बिघडले तर यांना आपण आकार देऊ शकतो पुन्हा, कारण की ते गरमागरममध्ये वळवून घेतल्या जातात, पण नंतर थंड झाले की ते सेट होत नाही. तुम्हाला आता गोल आकार छान द्यायचा बघा. त्यांना चकाकी पण आली, आपण त्यात तूप टाकलंय त्यामुळे, आणि नरमही होतील तुपामुळे बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.